गणपती बाप्पा आणि फायनली तो दिवस आला ज्या दिवशी आम्ही गणपती बाप्पाला घ्यायला निघालो। याचा एक शॉर्ट ब्लॉग पण मी बहुतेक ह्याच्यापुढे अपलोड केलेला आहे, बहुतेक नाही केलेला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता। सो पहिले मिरवणूक जात होती आणि बरेच शाळांची वगैरे होती। शेवटी आम्ही त्या शॉपमध्ये पोहोचलो जिथे आम्ही ऑलरेडी बुक करून ठेवलेला होता आणि त्यांना मागितला। त्यानंतर मी जे पूजेचं ताट घेऊन बसली होती ते पूजेचं ताट घेऊन आम्ही तिथे त्या गणपतीची पूजा केली आणि असं म्हणतात की त्यांना कवर करून आणायचं असतं, तर हे पीस आम्ही घेऊन गेलो होतो, ब्लाउज पीस, आणि त्याच्याने ते कवर करून आणलं होतं। सो पतिदेवच्या हातात त्यांनी घेतला होता। मी म्हटलं सगळ्यांचा एक फोटो काढते। पप्पांनी सानिशला घेतलेलं होतं आणि मिठीला पण म्हटलं मी की तू तिथे जा आणि मी सगळ्यांचा एक छान फोटो काढते, कारण ती पण छान तयार झाली होती। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। मी यापूर्वी पण मागच्या वर्षीचा व्लॉग तुम्हाला कदाचित चॅनलवर असेल, म्हणजे आहेच नक्की, तेव्हा पण मम्मीने अशी छान तयारी करून ठेवली होती आम्ही येण्याच्या पूर्वी, म्हणजे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी, आणि तिने छान यावेळेस पण स्वागत केलं। आणि त्यानंतर गणपती कसा स्थापित करायचा वगैरे ते सगळं पतिदेवला सांगत होती। त्यांनी ते कवर करून दिलं होतं पॉलिथिननी, कारण पाऊस बराच होता त्या दिवशी आणि काही थोडं शूट पप्पा करत होते, काही मिठी करत होती, पण फार छान वातावरण वाटत होतं। इवन आमच्या फ्लोअरवर सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा होता, तर असं जल्लोषात गणपती आणला होता आणि सगळीकडे फक्त गणपती बाप्पा मोरया असंच म्हणजे आवाज ऐकू येत होता। सो आम्ही सगळे गेलो आणि गणपती बाप्पाला छान आणलं आणि मनोभावाने त्याची मूर्ती स्थापित केली। बरीच अशी तयारी पहिलेच करून गेलो होतो, कारण तिथून आल्यावर खूप घाई होती म्हणून। मम्मीने बरीच तयारी केलेली होती। मिठीनी तर म्हणजे डेकोरेशनसाठी मला खूप मदत केलेली होती। तिचा फार हट्ट होता की आपण छान करू, आणि मी म्हटलं एखाद दोन फोटो तो बनता है। त्यानंतर मम्मी पतिदेवला सांगत होती की असं करा, तसं करा, म्हणजे पूजा करा, हे असं अर्पण करा, फुल अर्पण करा, आणि तयारी आमची अशी सुरू झाली। मी म्हटलं एक छान व्हिडिओ बेबीसोबत झाला पाहिजे, तर त्याला पण झोप येत होती ॲक्च्युली थोडीशी। मी म्हटलं पूजा केल्यानंतर सगळे छान निवांत राहतील। त्यानंतर पप्पा आणि जावाईचं छान इथे डिस्कशन चालू होतं काहीतरी, तर मी म्हटलं ते रेकॉर्ड झालं पाहिजे कॅमेरामध्ये, सो मी ते पण रेकॉर्ड करत होती। आणि पतिदेव मात्र छान पूजा करत होते आरामशीर, कारण आम्ही वेळेत गणपती आणलेला होता, काहीतरी त्याचा मुहूर्त काळ होता, त्यातच आम्ही तो गणपती आणलेला होता। आणि अशी काही छान पूजा करून आमची मूर्ती अशी छान स्थापित झालेली होती आणि आम्ही आरती केलेली होती। हिरे जडित मुकुट शोभतो। त्यानंतर व्हिडिओ नाही काढला, मात्र फोटोमध्ये बघा, आदल्या दिवशीच पिल्लूला 8वा महिना पूर्ण झाला होता, तर मी केक तयार केला होता। मिठीचा फार हट्ट होता आणि तो केक आम्ही म्हणजे गणपतीच्या वेळेसच आहे तर तो थीम ठेवला होता आणि 8 नंबरची कॅन्डल तिथे लावली होती। केक कसा झाला ते बघा। मम्मी एकदम खूप छान झाला केक। मी केला, मला तो चांगलाच वाटणार, पण तुम्हाला लोकांना चांगला आवडला ते मला छान वाटलं। हां, तुला आवडला ना? हो। झाला केक? खूप छान झाला। पप्पा कसा केला केक? मस्त झाला, साखर कमी झाली, मला साखर जास्त। असा आमचा बाप्पा छान घरात आला बघा। म्हणजे हा एंडिंग मी 2-3 दिवसानंतर घेते आहे। मम्मी पप्पा ते दुसऱ्या दिवशीच गेले गणपती बसून। आता नेक्स्ट व्लॉग महालक्ष्मीचा मोस्टली येईल, मी प्रयत्न करेल करण्याचा। आणि तर असं होतं, छान वाटलं। मिठीने खूप मदत केली मला डेकोरेशनला, आपण हे करू ते करू, तिला फार हाऊस, आणि जाताना तिला खूप वाईट वाटत होतं, मात्र तिचे स्कूल वगैरे असले त्याच्यामुळे त्यांना लवकर जावं लागलं। सो एनिवेज व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बाय बाय।